ओम साईराम, स्वागत आहे आपलं क्षण ब्लॉग चॅनलमध्ये। आता आपण आलो आहे वळी कोलीवाडा आदर्शनगर येथे जनता कॉलनीत नम्रता मित्र मंडळमध्ये। आपले मित्र आहेत सिद्धार्थ कीर यांच्या घरी, त्याच्यासोबत निलेश कडू यांच्या घरचा गणपतीचा डेकोरेशन आज तुम्हाला आम्ही दाखवणार आहे। तर कसा आहे आपला गणपती बाप्पा, तर या गणपती बाप्पाची आपण माहिती घेऊया। आपला मित्र निलेश कडू आणि सिद्धार्थ कीर यांच्या घरी आलं आपण, तर जरा आपण माहिती सांगा। नमस्कार, माझं नाव निलेश कडू आहे। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आमच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे। तर दरवर्षी आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे देखावे सादर करत असतो, जेणेकरून थोडं काही नवीन काही असं लोकांना उत्स्फूर्तता मिळावी त्यासाठी। सो यावर्षी आम्ही साकारलेलं आहे ते आहे हरिश्चंद्रगडावरची केदारेश्वर मंदिर, हे आम्ही यावर्षी साकारलेलं आहे। गेल्या वर्षी आम्ही केदारनाथचा देखावा उभारला होता, यावर्षी आम्ही केदारेश्वर निवड केलेली होती। सो आम्ही साकारलेलं आहे ते मंदिर, आपण पाहू शकता। सो याही वर्षी आमच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे। तरी यावर्षी आम्ही देखावा जो सादर केलेला आहे तो आहे हरिश्चंद्रगडावरचा केदारेश्वर मंदिर। सो या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की हे मंदिर जे आहे ते 4 खांबावर स्थित आहे। तर त्या खांबांचं मी महत्त्व तुम्हाला सांगतो। या 4 खांब हे आपले 4 युगांना रिप्रेझेंट करतात। सो त्यातील एक खांब आहे ते सत्ययुग आहे, दुसरा आहे ते त्रेतायुग आहे, तिसरा आहे ते द्वारपाल युग आहे, आणि हा खांब जो आहे तो कलियुगासाठी आहे, जो आता सध्या करंटली चालू आहे। आणि या मंदिराचं अजून एक वैशिष्ट्य असं आहे की अजूनही हे एक मंदिर आहे जे एका खांबावर पूर्णपणे स्थित आहे, आणि या मंदिराच्या 4ही बाजूनी 12ही महिने पाणी साचलेलं असते आणि ते खूप थंडगार असते। कुठलाही ऋतू असू दे ते थंडगारच राहते। सो असं या मंदिराचं हे वैशिष्ट्य आहे। आणि यावर्षी आम्ही हे देखावा सादर केलेला आहे, तो आमची ही मेहनत आहे, आणि ती मेहनत जवळजवळ 1 महिन्याची आहे। 1 महिना लागलेला आहे पूर्णपणे देखावा तयार करायला, आणि तो तुमच्या पुढे आहे। आणि तुम्ही सांगा कसं वाटतंय तुम्हाला, कसं वाटतं। आणि हा पूर्णपणे टाकाऊपासून टिकाऊ जे वस्तू आहेत त्यातनं पूर्णपणे हा देखावा सादर केलेला आहे। तो तुम्हाला आवडेलच, जर आपण बघायला येऊ शकता तर या नक्कीच। मस्त ना छोटासा क्यूट बाप्पा। जुनं मंदिर आहे असं दाखवलंय त्यांनी। इथे पण व्हाईट आहे, तिथे पण येलो रेड आहे।
कामच आहे आणि भर तू शिडी काढले खाली काम करतोय. आकाश कुठे गेला? 2 बॅग बरं गेला घरी. नमस्कार, माझं नाव सिद्धार्थ कीर. यावर्षी आपण डेकोरेशन केलं आहे ते हरिश्चंद्रगड केदारेश्वर मंदिर आहे. दरवर्षी आपण डेकोरेशन करतो, याही वर्षी आपण डेकोरेशन केलं आहे. गेल्या वर्षी आपला पहिला नंबर आला होता. चैतन्य साई सोसायटीकडून आपला पहिला नंबर आला होता. कोळीवाड्यातून आपला दुसरा नंबर आला होता. त्याच्या आदल्या वर्षी आपण चैतन्य साईकडून दुसरा नंबर आला होता. कोळीवाड्यातून पण आपला तिसरा नंबर आला होता. यावर्षी आपला नंबर येईल असं वाटतंय आणि नंबर येईलच आपला. गणपती बाप्पाकडे हीच अपेक्षा आहे आपली. गणपती बाप्पा मोरया. दरवर्षी आपण 3 वर्ष झाली आपण शंकराचीच थीम करतोय. शंकराचंच आपण डेकोरेशन करतो. पहिल्या वर्षी आपण हे केलं होतं, अघोरी मंदिर दाखवलं होतं. दुसऱ्या वर्षी आपण केदारनाथ केला होता आणि यावर्षी आपण केदारेश्वर केलेलं आहे. आणि तिन्ही डेकोरेशन आपण टाकाऊपासून टिकाऊ अशा आपण गोष्टी घेतो आणि त्याच गोष्टीपासून आपण डेकोरेशन करायचा प्रयत्न करत असतो. क्षण गणपती बाप्पा आणि डेकोरेशन कसं आहे? गणपती बाप्पा मस्त आहे. डेकोरेशन पण एक नंबर. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय. लव यू ऑल.